हॅलो स्टुडंट्स, आज आपण TYBBIच्या FRA या सब्जेक्टचं जे चौथं युनिट आहे सिलेबसनुसार कॅश फ्लो ॲनालिसिस अँड इथिकल बिहेवियर अँड इम्प्लिकेशन फॉर अकाउंटंट यातला जो पहिला भाग आहे कॅश फ्लो ॲनालिसिस तो बघणार आहोत. आता आधी कॅश फ्लो ॲनालिसिसमध्ये मला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कॅश फ्लो स्टेटमेंट प्रेझेंट करायची असते जी 15 मार्कला असते एक्झामला. आता पहिल्यांदा आधी कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणजे काय ते बघूया. समोर दिसते त्याप्रमाणे इट इज अ स्टेटमेंट दॅट शो द फ्लो ऑफ कॅश अँड कॅश इक्विवॅलंट ड्युरिंग अ पिरियड किंवा इन अदर वर्ड्स कॅश फ्लो स्टेटमेंट इज अ स्टेटमेंट दॅट शो इनफ्लो अँड आउटफ्लो ऑफ कॅश इन अ कन्सर्न ड्युरिंग अ पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियड. म्हणजे काय तर कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये पैशाचा प्रवाह कसा आहे, तुमच्या बिझनेसमध्ये कोणत्या सोर्सेसने पैसा येतो आहे, इनफ्लो होतो आहे आणि कोणत्या सोर्सेसने पैसा बिझनेसमध्ये बाहेर जातो आहे किंवा कोणत्या गोष्टींसाठी आपण पैसा खर्च करतो आहे ते ह्या स्टेटमेंटमध्ये दाखवलं जातं किंवा प्रेझेंट केलं जातं. ओके. त्यानंतर आता ह्या स्टेटमेंटमध्ये कॅश जे आता कॅश फ्लो स्टेटमेंट आपण म्हणतो त्यामध्ये कॅशचा अर्थ फक्त कॅश नसून कॅश अँड कॅश इक्विवॅलंट असा आहे. मग कॅश इक्विवॅलंट म्हणजे काय तर अशी कोणतीही असेट म्हणजे ज्याला आपण नॉर्मली क्विक करंट असेट म्हणतो, अशा ज्या क्विक करंट असेट असतात ज्या गरजेच्या वेळी आपण इझिली काय करू शकतो त्याचं पैशामध्ये रूपांतर करू शकतो. म्हणजे अशा कोणत्याही करंट असेट ज्यांचा आपण गरजेच्या वेळी क्विकली पैशामध्ये रूपांतर करू शकतो अशा सगळ्या असेटचा समावेश हा कॅश इक्विवॅलंटमध्ये होतो. आणि सेकंड जो पार्ट आहे तो म्हणजे फ्लो म्हणजे काय, मोमेंट ऑफ कॅश. म्हणजे थोडक्यात कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये आपण पैशाचा प्रवाह कसा आहे आपल्या बिझनेससाठी किंवा बिझनेसमध्ये ते प्रेझेंट करतो. ओके. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॅश फ्लो स्टेटमेंट. मग आधी ह्यामध्ये पहिला जो पॉईंट आहे तो ॲनालिसिस ऑफ कॅश पोझिशन. आपल्या बिझनेसची कॅश पोझिशन काय आहे का पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियडमध्ये कॅश ची पोझिशन काय आहे, म्हणजे कोणत्या सोर्सेसने कॅश येतं आहे किंवा कोणत्या गोष्टींसाठी आपल्याला पैसा खर्च करावा लागतो ते दाखवलं जातं. सेकंड आहे ते म्हणजे शॉर्ट टर्म कॅश प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट. जर आपल्याला कोणत्याही प्रकारचं शॉर्ट पिरियडसाठी प्लॅनिंग करायचं झालं किंवा कोणत्याही गोष्टीचं मॅनेजमेंट करायचं झालं तर कॅश फ्लो स्टेटमेंटचा खूप उपयोग होतो. तिसरा जो पॉईंट आहे तो इव्हॅल्युएशन ऑफ लिक्विडिटी. जर आपण कुठल्याही बँकेकडनं आपल्याला माहीत आहे की फक्त आपल्या स्वतःकडे असलेल्या पैशाच्या स्वरूपामध्ये पैशामध्ये किंवा आपल्याकडे असलेल्या भांडवलाच्या आधारावर आपण कुठलाही बिझनेस जास्त प्रमाणात मोठा करू शकत नाही. मग त्यासाठी आपल्याला कुठून ना कुठून लोन घ्यावं लागतं. मग ज्यावेळी ते लोन पेड करायची वेळ येते त्यावेळी आपल्याकडे पैशाची पोझिशन काय आहे किंवा आपल्या बिझनेसमध्ये जो असलेला पैसा आहे त्या ह्याच्यातनं त्या पैशातून किंवा त्या असेटमधनं आपण जी आपली देणी आहे ती देऊ शकतो का ह्याचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी कॅश फ्लो स्टेटमेंटचा उपयोग होतो. त्यानंतर चौथा जो पॉईंट आहे ॲनालिसिस ऑफ कॅश फ्लो फ्रॉम डिफरंट ॲक्टिव्हिटीज. म्हणजे कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये मुळात 3 भागामध्ये कॅशचा प्रवाहाचा विचार केला जातो. त्यामध्ये पहिला जो आहे तो ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी. ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे आपण त्याच्यामध्ये मोस्टली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये येणारे आयटम किंवा खर्च आणि उत्पन्नांचा समावेश होतो. मग त्यामध्ये पैशाचं स्वरूप काय आहे म्हणजे कॅशची पोझिशन काय आहे ते अभ्यासतो. सेकंड आहे इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी. इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीमध्ये मोस्टली काय आहे तर परचेस अँड सेल ऑफ असेट अँड इन्व्हेस्टमेंट. मग असेट आणि इन्व्हेस्टमेंटच्या स्वरूपामध्ये आपले कॅशची पोझिशन काय आहे ते आपण इथे अभ्यासतो. नंतर फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे शेअर कॅपिटल आहे किंवा लोन पण आहे. मग त्यामध्ये कॅशची पोझिशन काय आहे आपल्या बिझनेसची ती आपण ह्या भागामध्ये अभ्यासतो. ओके. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे पाचवा तो कंपॅरिझन ऑफ ऑपरेटिंग परफॉर्मन्स. म्हणजे ह्यामध्ये काय केलं जातं तर करंट इयरची जी कॅशची पोझिशन आहे ती आणि प्रिव्हियस इयरची कॅशची जी पोझिशन होती त्यांचं काय केलं जातं कंपॅरिझन केलं जातं. म्हणजे प्रिव्हियस इयर्सच्या तुलनेत करंट इयरची कॅशची पोझिशन चांगली आहे का, मग किंवा ती जर चांगली करायची झाली इन फ्युचरमध्ये तर आपण काय करू शकतो ह्याचा अभ्यास इथे आपण कॅश फ्लो स्टेटमेंटद्वारे करू शकतो. ओके. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो हेल्पफुल इन इस्टिमेटिंग फ्युचर कॅश फ्लो. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण जसं प्रिव्हियस इयरची तुलना करतो करंट इयरच्या कॅशच्या पोझिशनची बिझनेसच्या, सेम तसंच इन फ्युचरमध्ये जर आपल्याला बिझनेस वाढवायचा झाला तर कॅशची
पोझिशन कशी वाढवता येईल किंवा कोणत्या सोर्सेसने आपण काय करू शकतो, कॅश अजून इन्व्हेस्ट करू शकतो बिझनेसमध्ये, ते जाणून घेण्यासाठी किंवा त्याचं प्लॅनिंग करण्यासाठी आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंट उपयोगी पडते. त्यानंतर 7वा पॉईंट जो आहे तो हेल्पफुल इन द फॉर्मेशन ऑफ पॉलिसी. कोणत्याही प्रकारचं फ्युचर प्लॅन करायचं झालं बिझनेसच्या दृष्टीने किंवा कोणत्याही प्रकारची पॉलिसी आखायची झाली तर त्यासाठी लागणारा जो पैसा आहे किंवा त्यासाठी लागणारी जी कॅश आहे ती आपण कोणत्या स्वरूपात उभारू शकतो त्याच्यासाठीही म्हणजे ते करण्यासाठी सुद्धा कॅश फ्लो स्टेटमेंटचा उपयोग होतो. ओके. अँड लास्ट जो पॉईंट आहे तो युजफुल टू एक्सटर्नल ॲनालिसिस. म्हणजे काय, जे आपण लोकांकडनं भांडवल गोळा करतो म्हणजे फॉर इन्व्हेस्टर असते आपले किंवा शेअर होल्डर्स असतात किंवा बँकेकडनं आपण लोन घेतो, मग त्यांनाही जाणून घेण्याची उत्सुकता असते की आपल्या बिझनेसमध्ये म्हणजे जिथे आपण पैसा गुंतवतो आहे त्या बिझनेसचे पोझिशन काय आहे, तिथला व्यवहार कसे चालतात. मग त्यांनाही उपयोगी म्हणजे त्यांनाही ज्यावेळी त्यांची उत्सुकता असते किंवा त्यांना जाणून घ्यायचं असतं त्यावेळी सुद्धा कॅश फ्लो स्टेटमेंट त्यांना उपयोगी पडते. ओके. हे झाले ऑब्जेक्टिव्हचे पॉईंट. ओके. आता नेक्स्ट जो आपण पॉईंट बघणार आहोत तो म्हणजे कॅश फ्लो स्टेटमेंट आणि फंड फ्लो स्टेटमेंट ह्यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे. ओके. आता काय तुम्हाला समोर दिसते त्याप्रमाणे पॉईंट कॅश फ्लो स्टेटमेंट आणि फंड फ्लो स्टेटमेंट यामध्ये मी त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. मग जो पहिला पॉईंट आहे तो कन्सेप्ट आहे म्हणजे कॅश फ्लो स्टेटमेंटची कन्सेप्ट आहे प्लस फंड फ्लो स्टेटमेंटची कन्सेप्ट आहे आणि त्या दोन कन्सेप्टमध्ये काय डिफरन्स आहे तो बघणार आहोत. फर्स्टली कॅश फ्लोचं बघूया. कॅश फ्लो स्टेटमेंट इज अ बेस ऑन नॅरो कन्सेप्ट ऑफ फंड. म्हणजे काय, तर कॅश फ्लो स्टेटमेंट ही काय म्हणते संकुचित कन्सेप्ट आहे. कारण का, तर त्यामध्ये फक्त कॅशचा विचार केला जातो की एक आपला जो बिझनेस आहे त्यामध्ये कॅशची पोझिशन काय, म्हणजे थोडक्यात फक्त आणि फक्त पैशांचा विचार कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये केला जातो. ओके. त्याच्या उलट फंड फ्लोमध्ये आहे फंड फ्लो स्टेटमेंट इज अ बेस ऑन वाइंडर कन्सेप्ट ऑफ फंड. कारण का, तर ह्यामध्ये वर्किंग कॅपिटल जे आपले करंट असेट आहे आणि करंट लायबिलिटी आहे त्याचा अभ्यास केला जातो. त्याच्यानंतर सेकंड जो पॉईंट आहे तो बेसिस ऑफ अकाउंटिंग. आता ह्याच्या आधारावर काय डिफरन्स आहे, तर कॅश फ्लो स्टेटमेंट रिकॉनाइज कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग अँड फंड फ्लो स्टेटमेंट इज अ बेस अपॉन ॲक्युरल बेसिस ऑफ अकाउंटिंग. म्हणजे काय, तर कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये फक्त जो सध्या कंडिशनमध्ये ॲक्च्युअलमध्ये जो पैसा गुंतवलेला असतो किंवा जो पैशांचा व्यवहार चालतो मग तो एक्सपेन्सेसचा असेल किंवा इन्कमचा असेल त्याचा अभ्यास केला जातो. तर ह्या उलट फंड फ्लोमध्ये काय केलं जातं, तर ॲक्युरल बेसिसवर समजा कॅशचे व्यवहार झाले असतील तर त्यांचाही अभ्यास फंड फ्लोमध्ये केला जातो. त्यानंतर नेक्स्ट जो पॉईंट आहे आपला तो स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल. म्हणजे काय, तर वर्किंग कॅपिटलमध्ये जे चेंजेस केले जातात त्याच्या आधारावर ह्या दोन स्टेटमेंटमध्ये काय डिफरन्स आहे. तर पहिलं कॅश फ्लो बघूया. नो सच ट्रीटमेंट ऑफ शेड्यूल इज प्रिपेअर इन केस ऑफ कॅश फ्लो स्टेटमेंट. म्हणजे काय, तर जे वर्किंग कॅपिटलमध्ये चेंजेस होतात करंट असेट आणि करंट लायबिलिटीमध्ये मग ते चेंजेस दर्शवणारी पर्टिक्युलर जी स्टेटमेंट असते ती कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये केली जात नाही. ती रेग्युलर जी स्टेटमेंट असते त्यामध्येच ते चेंजेस दाखवले जातात. ह्या उलट अ स्टेटमेंट ऑफ शेड्यूल ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल इज प्रिपेअर सेपरेटली व्हाईल प्रिपेअरिंग फंड फ्लो स्टेटमेंट. ज्यावेळी फंड फ्लो स्टेटमेंट केली जाते त्यामध्ये एक पर्टिक्युलर फॉर्मॅट आहे ज्याच्यामध्ये वर्किंग कॅपिटल चेंजेस जे होतात ते म्हणजे कोणत्या पद्धतीचे चेंजेस झाले ते दर्शवणारे एक सेपरेट स्टेटमेंट फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये केली जाते. ओके. त्यानंतर आता पुढचा पॉईंट बघूया. पुढचा जो डिफरन्सचा पॉईंट आहे तो एक्सप्लेनेशन ऑफ कॉजेस. ओके. ह्याच्या बेसवर काय डिफरन्स आहे तो बघूया. कॅश फ्लो स्टेटमेंट डेबिट द कॉजेस ऑफ चेंजेस इन द बॅलन्स ऑफ कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट अँड फंड फ्लो स्टेटमेंट स्टडी कॉजेस ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल. म्हणजे काय, तर कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंटमध्ये जे काही चढ उतार असतात म्हणजे कॅश आणि कॅश इक्विव्हॅलंटचे जे काही इनफ्लो आणि आउटफ्लोचा जो प्रभाव असतो त्याची कारणं काय आहेत, म्हणजे थोडक्यात कॅश वाढतं आहे किंवा कॅश जर आपल्या कंपनीकडनं बाहेर जाते त्याचे रिझन्स काय आहेत त्यांचा अभ्यास कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये केला जातो. तो फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये वर्किंग कॅपिटलमध्ये जे चेंजेस होतात म्हणजे करंट असेट आणि करंट लायबिलिटी, मग करंट असेट एखाद्या वेळी वाढत असेल किंवा करंट लायबिलिटी एखाद्या वेळी कमी होत असेल तर ते का होतं आहे त्यामागची रिझन फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये प्रेझेंट केली जातात. ओके.
त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्म प्लॅनिंग. आता म्हणजे प्लॅनिंग जर करायचं झालं तर त्या दृष्टीने कोणती स्टेटमेंट कोणत्या प्रकारच्या प्लॅनिंगसाठी उपयोगी आहे त्यावरूनही त्यांचा डिफरन्स आपण दाखवू शकतो. कॅश फ्लोबद्दल काय आहे तर कॅश फ्लो स्टेटमेंट ॲज अ टूल फॉर फंक्शन ॲनालिसिस इज मोर युजफुल फॉर शॉर्ट टर्म कॅश प्लॅनिंग. म्हणजे जर तुम्हाला शॉर्ट टर्म पिरियडसाठी एखादं प्लॅनिंग करायचं असेल किंवा पॉलिसी आखायची असेल तर कॅश फ्लो स्टेटमेंट तुम्हाला उपयोगी पडते. ह्या उलट फंड फ्लो स्टेटमेंट इज मोर युजफुल इन प्लॅनिंग मीडियम टर्म अँड लाँग टर्म प्लॅनिंग किंवा फायनान्सिंग. म्हणजे काय तर तुम्हाला मीडियम टर्मचं कोणत्याही प्रकारचं प्लॅनिंग आखायचं असेल किंवा लाँग टर्म पॉलिसी किंवा प्लॅनिंग आखायची असेल तुमच्या बिझनेसची तर त्यासाठी तुम्हाला फंड फ्लो स्टेटमेंट उपयोगी पडते. ओके. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो फोकस. म्हणजे कॅश फ्लो स्टेटमेंट प्रेझेंट करताना कोणत्या पॉईंटवर फोकस केला जातो किंवा फंड फ्लोच्या वेळी ते बघणार आहोत. मग ह्यामध्ये म्हटलं आहे की कॅश फ्लो स्टेटमेंट समराईज द इफेक्ट ऑफ ऑपरेटिंग इन्व्हेस्टिंग अँड फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी ऑफ अ बिझनेस ऑन अ फ्लो ऑफ कॅश. म्हणजेच काय तर ऑब्जेक्टिव्हमध्ये बघितल्याप्रमाणे की कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये 3 भागामध्ये विभागणी केली जाते तुमच्या कॅश येण्याचं म्हणजे कॅशच्या इनफ्लो आणि आउटफ्लोचा आणि त्यांचा अभ्यास केला जातो किंवा त्या पॉईंटवर फोकस केला जातो. मग ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये कोणत्या पोझिशन आहे आपल्या कॅशची ते अभ्यासलं जातं. फायनान्सिंगमध्ये काय आहे पोझिशन, इन्व्हेस्टिंगमध्ये काय आहे, म्हणजे ह्या 3 जे पॉईंट आहेत ऑपरेटिंग, इन्व्हेस्टिंग आणि फायनान्सिंग यांच्यामध्ये फोकस कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये केला जातो. तर ह्या उलट काय आहे फंड फ्लो स्टेटमेंट फोकस इज चेंजेस इन वर्किंग कॅपिटल ड्युरिंग ऑन अकाउंटिंग पिरियड. म्हणजे एक जे पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियड ज्याचा तुम्ही अभ्यास करताय त्या अकाउंटिंग पिरियडमध्ये वर्किंग कॅपिटलमध्ये जे चेंजेस होत आहेत त्याचा अभ्यास फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये केला जातो किंवा त्याच्यावर फोकस फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये केला जातो. ओके. आणि लास्ट जो आपला पॉईंट आहे डिफरन्सचा तो म्हणजे फॉर्मॅट. मग आता कॅश फ्लोबद्दल काय म्हटलं आहे की कॅश फ्लो स्टेटमेंट इज कंपल्सरी टू बी प्रिपेअर इन प्रिस्क्राईब फॉर्मॅट ॲज गिवन इन अकाउंटिंग स्टँडर्ड 3. म्हणजे काय तर आपल्याला अकाउंटिंग स्टँडर्ड ऑलरेडी झालेलं आहे. मग अकाउंटिंग स्टँडर्ड 3 हे स्पेशली कशासाठी आखलेलं आहे किंवा तयार केलेलं आहे की कॅश फ्लो स्टेटमेंटच्या प्रेझेंटेशनसाठी. म्हणजे कॅश फ्लो स्टेटमेंट कशी प्रेझेंट करायची त्याचा एक प्रिस्क्राईब फॉर्मॅट हा अकाउंटिंग स्टँडर्ड 3मध्ये दिलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंट प्रेझेंट करावी लागते. या उलट फंड फ्लोचं काय आहे तर देअर इज नो सच फॉर्मॅट इज प्रिस्क्राईब फॉर द प्रिपरेशन ऑफ फंड फ्लो स्टेटमेंट. म्हणजे काय तर फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये एक पर्टिक्युलर फॉर्मॅट त्याने काय केलेला नाही ठरवलेला नाही आहे. एक म्हणजे कंपल्शन नाही आहे की तुम्ही ह्याच फॉर्मॅटमध्ये फंड फ्लो स्टेटमेंट प्रेझेंट केली पाहिजे. ओके. डिफरन्स आय थिंक तुमच्या असं आय होप म्हणेन मी की तुमच्या लक्षात आला असेल की ह्या 2 स्टेटमेंटमध्ये म्हणजे कॅश फ्लो आणि फंड फ्लोमध्ये काय फरक आहे. पुन्हा एकदा शॉर्टमध्ये सांगते की कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये आपल्याला फक्त काय करायचं आहे की बिझनेसमध्ये जो पैसा येतो आहे तो कोणत्या पद्धतीने येतो आहे आणि कोणत्या पद्धतीने जातो आहे तेच फक्त आपल्याला काय करायचं आहे एका पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट करायचं आहे. ओके. चालेल. मग नेक्स्ट लेक्चरला किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कॅश फ्लो स्टेटमेंटचा जो फॉर्मॅट आहे तो कोणत्या पद्धतीने प्रेझेंट करायचा आहे ते बघणार आहोत. चला. थँक्यू.